बापरे गा, काव गा हे गरमी. हं, लमचे 9 वाजले का मोठ्यान ऊन तापते बापा. 9 ना 10 नाही वाजले का एवढी ऊन तापते, एवढी ऊन तापते का घराच्या बाहेर निघणं मुश्किल आहे. हं, आणि पाणी पिवायला गेला ते एवढं गरम पाणी राहते का काही सांगूच नको भाऊ. हं, पाणी पिवायला गेला का तोंड भासते पहिला, मग नड्डा भासते, मग पोट भासते का होते ते का ज्यांना काही समज नाही. खूपच गरम पाणी रे भावा. एवढा गरम पाणी कायले. हं, उन्हाळ्यामध्ये तरी एवढं गरम पाणी होते. मला एक तरी नाही का मटका घेऊन आणावं लागल. मातीचा घडा असला तर बढिया मस्त थंड थंड पाणी राहते. रोज कायच असो बाजारामध्ये जातो आणि मातीचा एक मडका घेऊन आणतो. एक मटका असला म्हणजे तरी मला होऊन जाते थंड पाणी बढियापैकी. एक नंबर थंडा थंड पाणी पिवायला मजा येते मातीच्या मटक्यातला. पाणी पिवायला गेला तर एवढा गरम पाणी असते, एवढा गरम पाणी असते ह्या उन्हाळ्यामध्ये काही सांगूच नको भाऊ, काही सांगूच नको. खूपच गरम पाणी. आजच जातो बाजारात मी एक मटका घेऊन आणतो आपल्यासाठी. एक नंबर थंडा थंडा पाणी राहते मठातला. बोला भाऊ, काय पाहिजे तुम्हाला? अरे भाऊ, मी काय म्हणतो मला एक सुंदर आणि एक चांगला मटका दे बरं गा. अरे काय सांगूच नको का हा उन्हाळा. निवडा ना, जे तुम्ही आपल्या हिशोबाने निवडा. कोणता पसंत आहे तुम्हाला पसंत करा. सगळ्याच्या किमती एकसारख्याच आहेत. अरे भाऊ, पण ह्या लहानवाल्या मटक्याच्या किमती कमी पाहिजेत ना गा, आणि मोठ्यावाल्याच्या थोडसे जास्त. सगळ्याच्या किमती कशा तू एकसारख्या देशील? अरे तसं नाही, मी आपल्या हिशोबाने मग किंमत सांगतो. तुम्ही निवडा, तुम्हाला केवढा पाहिजे, किती साईज पाहिजे, कोणता पाहिजे, लहान पाहिजे का मोठा पाहिजे का निरून पाहिजे का चवडा पाहिजे, तुम्ही निवडा आपल्या हिशोबानं. तर पाय भाऊ, मी यत्नाल एक मटका निवडतो. हा मला मटका मला बहुत पसंत आला. हा लालवाला नाही का? अरे लालवाला कोणता? सर्व लालच आहेत ना. कोणतं काळा आहेत, कोणतं लाल आहेत. आपल्या हाताने निवडून आणा, उचलून आणा. मग मी किंमत सांगतो ना, मग न्या तुम्ही आपल्या घरी. ठीक आहे ना गा, हे एवढ्यानं ऊन तापते आणि तू एका नेती त्रिपाल काम नाही बांधस गा. केवढ्यान गरमी होते, एवढ्यान ऊन लागते. एवढ्या उन्हामध्ये असाच बसलास. अरे एकान त्रिपाल लावायला पाहिजे होती वरून. एक नंबर मध्ये बढिया सावली झाली नसती का? अरे हो ना गा, माझाही विचार होता तसाच, पण का करतेस. हे लोक लावून नाही देत ना गा. माया पोराले म्हणलो, अरे बापा म्हणला येत ना लेखान त्रिपाल बांधून माया पोराले, पण माझा मुलगा काही ऐकून नाही राहिला. त्याले म्हणतो पण तो ऐकच नाही. अगा पण एकानं रोजीचा माणूस कर ना गा, बांध. बांधील ना गा, आता तिसराच महिना चालू आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये जास्त ऊन नाही लागत, चौथ्या ना 5व्या महिन्यामध्ये जास्त ऊन लागते. आता बांधजो. मी सांगलो सजेशन सांगणे आपला काम होता. तू करतेस कसा ना नाही कसा हा तुझा मॅटर आहे. लोकायला ज्ञान सांगून लोक ऐकत नाही ना गा. मग का सांगायचं त्याच गोष्टी परत वेगवेगळ्या. तर पाय भाऊ, हावाला मटका मी नेतो. हावाला मटका मला चांगला पसंत आला. सांग बरं याची किंमत सांग. याची किंमत सांगून दे, मग मी घेऊन जातो. हा 150 रुपयाचा आहे. अरे काही डिस्काउंट नाही भेटेल का? अरे का भाऊ, का डिस्काउंट म्हणतेस? काही सस्ती सुस्ती वस्तू आहे का गा? मेहनत करावं लागते, माती चुरावं लागते. रातना दिवसा तिकनाला बहुत दूर जाऊन सणारी माती आणावं लागते, तेव्हा कोठी बनते. मला मेहनत लागते ना गा भाऊ. हे काही कपड्याची दुकान नाही. तर काही डिस्काउंट पाहिजे ना, असा पाहिजे तसा पाहिजे, हा पाहिजे ना तो पाहिजे, तुला देऊ तर 150 रुपयामध्ये का देऊ का डिस्काउंट? देऊन दाख ना, काय असा करतेस. चल मग ठीक आहे. आता तुला मेहनतच लागते आणि एवढ्या उन्हामध्ये तापतेस ना, रातना दिवस एक करून मेहनत करतेस. घेऊन जा. 150 रुपयामध्ये ठीक आहे, घेऊन जातो मी. टेन्शन घेऊच नको. चल बरं ठीक आहे मग. बापरे गा, काल लोक आहेत 150 रुपयाची वस्तू घेवायला इकडनं तिकड ह्या करतात. 150 रुपयाचाच तर मटका हो ना. असा कोणता महाग सांगलो मी याला. येथे रातना दिवस एक करून मेहनत करावं लागते. माती चुरावं लागते, माती आणावं लागते तेवढ्या दुरून. मग त्याचा मटका तयार करावा लागते. हे लोक कसे आहेत बापा. आम्ही थोडीशी मेहनत मजदुरी आपली घेवायला गेला तर लमचे लोक नाही का एवढे ह्या करतात तर काही सांगूच नको. लेकाचे एवढे खराब आहेत. गरीबाच्या वस्तूला कोणी किंमतच नाही दे. बापरे का, 150 रुपयाचा मटका झाला. 150 रुपयाचा. आपल्या काळामध्ये मागच्या वर्षीच नाही का मी 50 रुपयाचा मटका आणलं होतं एवढाच. पण ह्या माझ्या बायकोनं धरलं ना, आपटलं ना, फोडलं. अरे बापा, पाणी भरू दे ना बढियापैकी थंडा थंडा पाणी पिऊ दे मटक्या म्हणला. चला मग भावांनो, रोज गेलो होतो मी मटका खरेदी करावले. गरमी आहे नाही का गा, उन्हाळा आहे तर मटका घेऊन टाकतो मला एक. चला मग, आता व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. मग ठीक आहे, धन्यवाद. आता मीही मस्त मटक्या म्हणला थंडा थंडा पाणी पितो. चला मग आता ठीक आहे, धन्यवाद. मग तुम्ही प्या मस्त मटक्यातला थंडा थंडा पाणी. भेटूया मग उद्याच्या एपिसोडमध्ये.